स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण करायचे असेल तर ते शक्यतो गुरुवारी करा. गुरुवारी शक्य नसेल तर तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी किंवा तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्ही केले तरी सुद्धा चालू शकते, किंवा कोणत्याही शुभ योगावर जसं की पौर्णिमा असेल, गुरुपुष्यामृत योग असेल, अशा योगांवरती तुम्ही एक दिवसीय पारायण केलं तरी सुद्धा चालेल. महिला, पुरुष, मुलं, मुली, अगदी प्रत्येक जण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. एक दिवसीय पारायण करण्यासाठी तुम्ही पूजा मांडणी करून तिथे सुद्धा पारायण करू शकता, किंवा तुम्ही देवघरासमोर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. देवघरासमोर बसून पारायण करायचं असेल तर बसण्यासाठी आसन घ्यायचं, देवासमोर दिवा लावायचा, धूपबत्ती लावायची आणि पारायण करायचं. जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं, तिथे महाराजांचा फोटो ठेवायचा, महाराजांची मूर्ती असेल तर ती सुद्धा ठेवायची, एक तेलाचा